करेक्ट कार्यक्रम फेम जयंतराव पाटलांचा भाचा मामाचं बोट सोडणार आहे का? प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का? सांगलीत भाजपचा सांगून करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंतराव पाटलांच्या भाच्यानं जाहीर केलेल्या तारखेमुळे या सगळ्यांची राहुरीत जोरात चर्चा सुरू झाली आहे। राहुरीत येत्या 20 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आहे आणि याच दिवशी प्राजक्त तनपुरे हे मामा जयंतराव पाटलांचं बोट सोडणार असल्याच्या चर्चा उघडपणे सुरू झाल्यात। कारण तनपुरेंनीही आपला पुढचा निर्णय जाहीर करण्यासाठी हीच तारीख निश्चित केली आहे। तनपुरे आता जुन्या पक्षात 2 दिवसांचे पाहुणे असल्याचंही म्हटलं जातंय। भगव्यात न्हावून निघालेल्या तनपुरेंनी ऐनवेळी फडणवीसांच्या कॉलवरच पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती। माघारीची 4 प्रमुख कारणंही सांगितली होती, पण त्यातही न सांगितलेली कारणंच अधिक आहेत। त्यामुळेच आपण या व्हिडिओत प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेण्यामागे नेमकी काय कारण आहेत, लोकल पॉलिटिक्समध्ये तनपुरेंचं स्टेटस काय, त्यांच्या कोणत्या चौकशा सुरू आहेत, मामा जयंतरावांना जमलं तसं भाचा प्राजक्तला का जमलं नाही, याचंच सगळं विश्लेषण करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी। अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण हे कायमच सहकार, साखर कारखाने आणि प्रस्थापित राजकीय घराण्यांच्या संघर्षाभोवती फिरता आले। राहुरी मतदारसंघावर गेल्या 3 दशकाहून अधिक काळापासून तनपुरे आणि कर्डिले या 2 राजकीय घराण्यांचं वर्चस्व आहे। 17 ऑक्टोबर 2025 ला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सलग 6 वेळा आमदार राहिलेले शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। त्यामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं अक्षय शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी दिली। महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे अत्यंत प्रबळ उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याच्या तयारीत होते, तशी त्यांनी तयारी सुरू केली होती। 2019च्या निवडणुकीत याच तनपुरेंनी शिवाजीराव कर्डिलेंचा पराभव केला होता। त्यामुळे ही लढत अत्यंत अटीतटीची होईल अशी सर्वांनाच खात्री होती। पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणी तनपुरेंनी माघार घेतली। जय्यत तयारी करूनही तनपुरेंनी माघार घेतल्यानंतर वेगवेगळ्या कारणांची चर्चा सुरू झाली। तनपुरेंनी माघारी मागे काय कारण सांगितली? जय्यत तयारी करूनही माघार घेतो तेव्हा जनतेला काहीतरी नेत्याला कारण द्यावी लागतात। तनपुरेंनी तशीच कारणं माध्यमांना आदर्श वाटावी अशी सांगितली। त्यांनी पहिलं कारण सांगितलं की ही निवडणूक शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे होत असल्यानं याला एक भावनिक किनार आहे आणि त्यांच्या प्रति श्रद्धांजली म्हणून आपण माघार घेतोय। दुसरं कारण आहे, ही सार्वत्रिक निवडणूक नाही, मी निवडून आलो तरी विरोधी पक्षांचे 10 चे 11 आमदार होतील, सरकार पडणार नाही, पण मतदारसंघाच्या विकासाला खीळ मात्र नक्की बसेल, असं अगदी प्रॅक्टिकल स्पष्टीकरण त्यांनी माघारी मागे सांगितलं। तिसरं कारण सांगताना त्यांनी तरुणांच्या बेरोजगारीचा आणि MIDCचा मुद्दा मांडला। लष्कराच्या KK रेंजमधील 7000 एकर जमिनीवरचं ॲम्युनिशन पार्कसाठी होणारं शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादन रद्द करावं अशी त्यांची मागणी आहे। मुळा धरणातील 2.5 TMC गाळ काढून राहुरीच्या शेतीला पाणी उपलब्ध करून द्यावं, हाही त्यांचा एक महत्वाचा मुद्दा होता। चौथं कारण आहे, उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वतः तनपुरेंच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली। एवढ्या मोठ्या नेत्यांनी विनंती केल्यामुळं त्यांचा सन्मान राखत असल्याचं सांगत तनपुरेंनी माघार घेतल्याचं जाहीर केलं। ही झाली कव्हर स्टोरी, म्हणजे कव्हर करण्यासाठी सांगितलेली वरवरची कारणं। खरं कारण काहीतरी वेगळंच आहे आणि आता आपण त्याच न सांगितलेल्या कारणांची चर्चा करणार आहोत। त्यासाठी आपल्याला तनपुरेंच्या थोडं इतिहासात जावं लागणार आहे। बँक घोटाळा आणि ईडीच्या चौकशीचा ससेबिरा। जानेवारी 2024 मध्ये टाइम्स ऑफ इंडियात एक बातमी प्रसिद्ध झाली होती। त्या बातमीनुसार तनपुरे आणि त्यांचं अख्खं कुटुंब हे सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आले। या प्रकरणात नागपूर जिल्ह्यातील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना कर्ज न फेडल्यामुळे 2007 मध्ये राज्य सहकारी बँकेनं सरफेसी कायद्याअंतर्गत लिलावात काढला होता। शासनाच्या मूल्यमापकानं या कारखान्याची राखीव किंमत ही 26 कोटी 32 लाख रुपये इतकी निश्चित केली होती, पण बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून हा कारखाना अवघ्या 12 कोटी 95 लाख रुपयात कवडीमोल किमतीत विकण्यात आल्याचा आरोप आहे। हा कारखाना प्रसाद शुगर अँड अलाइड ॲग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड या प्राजक्त तनपुरे यांच्या मालकीच्या कंपनीनं विकत घेतला आणि हा लिलाव झाला तेव्हा तनपुरे यांचे वडील प्रसादराव तनपुरे हे स्वतः त्याच शिखर बँकेचे संचालक होते। ईडीच्या तपासानुसार या लिलावात स्पर्धात्मकता दाखवण्यासाठी बँकेनं एका डमी बनावट बोलीदाराची स्वाक्षरी कागदपत्रांवर घेतली होती। प्रसाद शुगरकडे हा कारखाना घेण्यासाठी आलेला निधी कुठून आला
याचा शोध घेताना ईडीला मनी ट्रेलमध्ये अत्यंत संशयास्पद व्यवहार आढळले. मार्च 2022 मध्ये ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत कारवाई करत राम गणेश गडकरी कारखान्याची 90 एकर जमीन आणि तनपुरे यांची वैयक्तिक 4.6 एकर जमीन अशी एकूण सुमारे 21 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. ऑगस्ट 2023 मध्ये ईडीने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आणि यात तनपुरे पिता पुत्रांसह 7 जणांची नावं आरोपीमधून समाविष्ट केली. याच प्रकरणात अटकेची आणि कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आता तनपुरेंवर आहे. हेच तनपुरेंच्या माघारीचं प्रमुख आणि महत्वाचं कारण असल्याचं आता म्हटलं जाते. त्यासाठी गेल्या काही वर्षात ईडीचा ससेमिरा लागलेले बडे नेते भाजपमध्ये गेल्याचा दाखलाही दिला जातोय. आर्थिक नाकेबंदी आणि भाजपनं दिलेली ऑफर, एका बाजूला ईडीचा फास तर दुसऱ्या बाजूला भाजपनं त्यांना विकासाचं आणि अर्थकारणाचं दाखवलेलं गाजर. राहुरीचं राजकारण हे साखर कारखान्यांभोवती फिरतं. सध्या तनपुरे यांच्या मालकीचा राहुरी सहकारी साखर कारखाना आणि प्रसाद शुगर हे दोन्ही कारखाने आर्थिक अडचणींमुळे आणि प्रचंड कर्जामुळे बंद पडलेत. शेतकऱ्यांचं आणि कामगारांचे पैसे थकीत असल्यामुळं स्थानिक पातळीवर त्यांच्याबद्दल मोठी नाराजी आहे. हीच बाब हेरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय खेळी खेळली. केरळमध्ये प्रचारात बिझी असलेल्या फडणवीसांनी थेट तनपुरेंना 10 दिवसापूर्वी कॉल केला. यावेळीच फडणवीसांनी तनपुरेंना डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्यासाठी NCDC कडून कर्ज प्रकरणाला मंजुरी मिळवून देण्याचं आश्वासन दिल्याचं म्हटलं जातंय. तसंच बंद पडलेल्या कारखान्यांच्या पुनर्जीवनासाठी राज्य सरकारकडून विशेष आर्थिक रसद देण्याचा शब्दही मिळालाय असं सांगितलं जातंय. दुसरीकडे या राजकीय तडजोडीत तनपुरेंना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाईल असंही म्हटलं जातंय. येत्या 30 एप्रिलला विधान परिषदेच्या 9 जागांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तसंच डिलिमिटेशनचा म्हणजेच मतदारसंघ फेररचनेचा विषयही समोर आलाय. मतदारसंघांची संख्या वाढल्यास भाजपला नवे चेहरे हवेत. त्यासाठी 2029च्या निवडणुकीत तनपुरेंची सोय करून देण्याचा शब्दही मिळालेला असू शकतो. राहुरीचं बदलतं पॉलिटिक्स, तनपुरेंच्या माघारीमधला हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. गेल्या काही काळात अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपनं हिंदुत्ववादी पॉलिटिक्सची भक्कम पायाभरणी केली आहे. संगमनेरमध्ये मातब्बर बाळासाहेब थोरात यांचा नवख्या अमोल खताळांनी मोठा पराभव केला. हिंदुत्ववादी राजकारणाचा हा इफेक्ट होता. श्रीरामपूरमध्येही हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग यांना तब्बल 21% मतं मिळाली, तर महायुतीच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकावरची 24% मतं मिळाली. राहुरीत 2019 मध्ये मातब्बर शिवाजीराव कर्डिलेंना नवख्या प्राजक्त तनपुरेंनी मात दिली होती. पण हिंदुत्ववादी वातावरणात झालेल्या 24च्या निवडणुकीत मात्र तनपुरेंचा पराभव झाला. हेच हिंदुत्वाचं पॉलिटिक्स मतदारसंघात तनपुरेंना गेल्या काही काळामध्ये जड जात होतं. याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता तनपुरेंनी पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली. तनपुरे भगवेमय झाले होते. गळ्यात भगवं उपरणं घालून मतदारसंघात जनआशीर्वाद यात्रा काढली. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार का अशा चर्चा देखील रंगलेल्या असताना त्यांनी ऐनवेळी निवडणूकच न लढवण्याची घोषणा केली. भाजपनं सांगलीच्या इस्लामपूर वाळव्यातही जयंतराव पाटलांना हिंदुत्ववादी राजकारणानं जेरीस आणलं होतं. पण जयंतरावांच्या लोकल पॉलिटिक्स पुढे भाजपचं हिंदुत्व चाललं नाही. उलट नगर परिषद, जिल्हा परिषद आणि महापालिकेत जयंतरावांनी जुने नवे सोबती आणि अडगळीत पडलेल्या मातब्बरांना सोबत घेत भाजपला जेरीस आणलं. भाजपनं सारी ताकद लावूनही सांगली जिल्हा परिषदेची सत्ता जयंतरावांनी खेचून आणली. पण भाजपच्या हिंदुत्वाला पर्याय देण्याचं पॉलिटिक्स तनपुरेंना जमलं नाही, हीच गोष्ट इथं खरी आहे. आता पुढं काय? 20 एप्रिलचा काय सस्पेन्स आहे? माघार घेतल्यानंतर आजही तनपुरेंचे कार्यकर्ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. तनपुरे स्वतः अजूनही आपण महाविकास आघाडीतच असल्याचं दाखवत आहेत. पण दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी उघडपणे आवाहन केले की तनपुरेंनी आता थेट भाजपला पाठिंबा द्यावा. ते सोबत आले तर आम्हाला नक्कीच आनंद होईल. सर्वांचं लक्ष त्यामुळेच आता 20 एप्रिलकडे लागले. तनपुरेंनी येत्या सोमवारी राहुरीत कार्यकर्ता मेळावा बोलून आपली पुढची राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचं जाहीर केले. योगायोग बघा, याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुरीतच प्रचार सभा आहे. त्यामुळं ऐनवेळी माघार घेतली तसं फडणवीस घरी आल्यावर तनपुरे थेट भाजपच्या सभेलाही जातील का? ते थेट भाजपला किंवा अक्षय कर्डिलेंना पाठिंबा देतील का? हे बघणं महत्वाचं आहे. पण तनपुरेंची सध्या इकडं आड तिकडं वीर अशी अवस्था झाली आहे. कारण पाठिंबा देऊनही अक्षय कर्डिलेंचा पराभव झाला किंवा शिवाजीराव कर्डिलेंना गेल्या वेळी मिळालेलं 34,000चं लीडच यावेळीही मिळालं तर तनपुरेंची मतं गेली कुठं असा मोठा प्रश्न निर्माण होईल आणि तनपुरेंच्या अस्तित्वावरच मोठा एक धोका निर्माण होऊ शकतो. थोडक्यात काय तर तनपुरेंची माघार ही निव्वळ दिसतं तसं राजकारण नाही.
त्यामध्ये अनेक कंगोरे आहेत. भाजपच्या चलनी हिंदुत्वाचं राजकारण आहे. फडणवीसांनी 2029 साठी सुरू केलेल्या तयारीची दागीदारूही आपल्याला यामध्ये सापडतात. तनपुरेंनी 20 तारखेलाच मेळावा बोलवून फडणवीसांच्या चालीला प्रतिसाद दिलाय असंही म्हटलं जाते. त्यामुळं आज नाही तर उद्या तनपुरे भाजपमध्ये जाणारच ही बाब या निमित्तानं स्पष्ट झाली आहे. पण तुम्हाला काय वाटतं, तनपुरेंनी माघार घेण्याचं खरं कारण काय? मामा जयंतराव पाटलांचं बोट सोडून ते फडणवीसांचं बोट धरतील की राष्ट्रवादीतच दिल्या घरी सुखी राहतील? तनपुरेंनी घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य? 20 एप्रिलला ते काय भूमिका घेतील? ते भाजपमध्ये खरंच जातील का? तुमचं मत खाली कमेंट करून नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.